जलदूत नाही, फेकदूत आहेत ते. जसं राजदूत झालं ना, तसं हे फेकदूत आहेत. फक्त फेका. हे शहराला पाणी नाही आणि त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना तिकीट देऊ शकले नाही. इतकी शोकांतिका आयात. यांची लायकी शून्य आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि प्रत्येक पक्षाकडून जे आहे ते हे अपक्ष उमेदवार कसे आपल्या हाताशी लागतील, त्यांची उमेदवारी कशी मागे घेण्यात येईल याची चढाओढ सध्या छत्रपती संभाजीनगर शहर महानगरपालिकेच्या दरम्यान पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे आपण या ठिकाणी बघू शकतो की शिवसेना, ठाकरे गट आणि प्रहार यांची युतीचा उमेदवार जो आहेत आपल्यासोबत आहेत. कुणाल राऊत आपल्यासोबत आहेत. भाऊ, काय सांगाल तुम्ही? एकदम तोंडावर तुमची युती दिसून आली एकदा आणि तुम्ही उमेदवार सुद्धा झालात. छत्रपती संभाजीनगरमध्ये किती प्रभागात तुमचे उमेदवार तुम्ही देण्यात आलेले आहेत युतीचे? आम्ही छत्रपती संभाजीनगर प्रभागामध्ये 3 उमेदवार दिलेले आहेत. प्रभाग क्रमांक 3 मध्ये मी स्वतः आहे आणि ओपनमध्ये आमचे डॉक्टर प्रमोद दुथडे सर आहेत. त्यानंतर आमचा 6 मध्ये एक उमेदवार आहे. बाकी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिंदे म्हणजे शिवसेनेचे उमेदवार आहेत. कसं जमून घेतलं? विचारांची तडजोड करण्यात आलेली आहे. जिथे विचार सारखे दिसून आले त्या ठिकाणी आम्ही सोबत आहोत. शेवटी आपण बघतोय की आज संविधानावर मोठ्या प्रमाणामध्ये हल्ला करण्याचं काम सुरू आहे. त्यानंतर आपल्या शहराचा पाणी प्रश्न असेल, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये रस्त्याचे प्रश्न असतील, मोठ्या प्रमाणातले भ्रष्टाचार असतील आणि यांच्या विरोधामध्ये जर जायचं असेल तर आक्रमक नेतृत्व म्हणून आम्ही अंबादास दानवे साहेब आहेत, महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते, यांना सर्वांना बघून आम्ही त्यांना युतीचा प्रस्ताव दिला आणि त्यांनी आमच्यासाठी काही जागा सोडल्या. आम्ही त्याच्यावर समाधानी आहोत. तर काय वाटतं की असे काय मुद्दे आहेत जे तुमच्या प्रभागात असे कोणते मुद्दे आहेत की त्या मुद्द्याला घेऊन तुम्ही आता जनतेसमोर जाणार आहात? कारण की आता निवडणुकीला तुम्ही समोर जाणार आहात कारण की बलाढ्य पक्ष आपल्या समोर सुद्धा आहेत. शिवसेना आहे, भाजप आहे, इतर सुद्धा काँग्रेस सुद्धा आहेत. मग अशा पक्षांना तुम्ही मात देत अशा कोणत्या प्रश्नाला घेऊन तुम्ही रस्त्यात उतरणार? सर्वात महत्त्वाचे प्रश्न पाणी आणि रस्ते. सर्वात महत्त्वाचा प्रश्न पाणीच देऊ शकलं नाही. भाजप म्हणते आम्ही योजना आणली, पाण्याची योजना आणली, नवीन पाणी पुरवठा योजना, पण पूर्ण करू शकले नाही. त्यांनी 52 टाक्या मंजूर करून घेतल्या पाण्यासाठी. शहराला पाणी पुरवठा करायचा आहे दररोज, परंतु ते त्याच्यात सबशेल हारलेले आहेत. सबशेल म्हणजे त्यांनी 52 टाक्या सांगितल्या आणि आतापर्यंत त्यांची एकही टाकी पूर्ण झालेली नाही. ही शोकांतिका आहे. फक्त 26 MLD पाणी देण्यासाठी मुख्यमंत्र्याला शहरात यावं लागतं. म्हणजे यापेक्षा तुम्हाला आणखी काय समजावून सांगितलं पाहिजे? रस्ते तर जाऊ द्या, जागोजागी खड्डे आहेत. हा अत्यंत सामान्य प्रश्न आहे, परंतु दैनंदिन जीवनामध्ये पाण्याचा प्रश्न आमच्या माता भगिनींना आजही हापशांवर जावं लागतंय. पण हा किती वर्षापासनं हा तुमचा प्रभाग असेल, हा किती दिवसापासनं ह्या सगळ्या पाण्याच्या समस्या झेलतोय? किती वर्षापासून असं? प्रभागच नाही, शहर पाण्यासाठी परेशान आहे. फक्त दलित वस्त्या किंवा सामान्य वस्त्या नाही, तर कॉलन्या परेशान आहेत. हे भाजप आणि शिंदे गट हारलेला आहे. हे पाणीच देऊ शकलं नाही. अतुल सावे तर जलदूत म्हणतात, त्यांना जलदूत आहे आणि ते पाण्याचा प्रश्न सोडतील असं सगळं सांगितलं जात आहे. जलदूत नाही, फेकदूत आहेत ते. जसं राजदूत झालं ना, तसं हे फेकदूत आहेत. फक्त फेका. लोकांना त्यांचे कार्यकर्ते स्वतः परेशान झालेले, सामान्य नागरिक सोडावं. हे शहराला पाणी नाही आणि त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना तिकीट देऊ शकले नाही. इतकी शोकांतिका आयात. दुसऱ्यांच्या केलेल्या कामांवर, दुसऱ्यांनी तयार केलेल्या कार्यकर्त्यांवर हे निवडणुका घेणार आहेत. यांची लायकी शून्य आहे. हे दिसून आलंय छत्रपती संभाजीनगरला. एवढंच नाही, तुम्ही कालचं परवाचं जर बघितलं, ती आमची एक भगिनी उपोषणाला बसली त्यांच्या पक्षाची. कोणत्या पातळीवर बोलत होती त्यांना, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सामान्य जनतेने, मतदारांनी आता अत्यंत गरजेचं आहे हे लक्षात घेणं की त्यांना कोणत्या पातळीत बोलताय. अक्षरशः नीच जर म्हणत असतील मंत्र्याला, केंद्रात राहणाऱ्या मंत्र्याला जर नीच शब्द वापरत असतील तर भाजपची परिस्थिती समजून घेतली पाहिजे. पण भाजपला ही भीती आहे का की आपले जे आपण जर जे आपलेच कार्यकर्ते जर उमेदवार म्हणून दिले तर ते निवडून येणार नाही आणि म्हणून आयात उमेदवार आणावं लागले त्यांना? बरोबर आहे, त्यांचं कामच नाही ना. तुम्ही सांगा, भाजप म्हणजे काय? काँग्रेसमधून जे पहिले निवडून गेलेले होते, सामान्य लोकांनी त्यांना भरोशाने निवडून दिलं. ईडीच्या धाकाने तिकडे गेले, पैशाच्या धाकामुळे तिकडे गेले. बीजेपी पैसा पुरवणारे म्हणून तिकडे गेले. कोण कोण गेलं? काँग्रेस गेली, राष्ट्रवादी गेली,
बाकी काही आमच्यातले गेले, हे सर्व जाऊनच बीजेपीत गेलेले आहे. हे ते त्यांचा स्वतःचा पक्ष थोडी आहे, आयात पक्ष म्हणता येईल. आयातच आहे ना. कॉमन सेन्स एकदम सामान्य की एकदम त्यांचा आयातच पक्ष आहे. त्यांच्याकडे स्वतःच्या ताकदीचे उमेदवार नाहीच आहेत. ती भीती समजा की बाबा आपण जर दिली असतं तर आपण पडलो असतो, हारलो असतो. 100% ते घाबरलेलेच आहेत. त्याच्यामुळं फोडाफाडी करून ते जिंकलेले आहेत. त्यांच्या पलीकडे त्यांची परिस्थिती शून्य आहे आणि त्यांचे स्वतःचे निवडून आलेल्यांची संख्या बघावी, तपासावी. आपण तपासली पाहिजे, सामान्य लोकांनी तपासली पाहिजे की बीजेपीची ताकद किती आहे. ही सगळे आयात केलेले उमेदवार आहेत. शिवसेना शिंदे गटाला ते मोठा भाऊ म्हणतात ते. आता ते स्वतःच मोठा भाऊ बोंबलत होते ना. पालकमंत्री छत्रपती संभाजीनगरचे शिरसाट साहेब काय म्हणे, छोटा भाऊ मोठा भाऊ काय राहिला नाही. अरे ज्यांनी हिंदुत्वाच्या नावावर एकत्रीकरण करून तुम्ही म्हणता की आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहे, त्या भरोशावर तुम्ही एकत्र आले, पण आता कुठे मग? ते तुमचे बी हिंदुत्व, तुमचं बी हिंदुत्व गेलत ना. तुम्ही रशीद मामूला तिकीट दिलंय, तुम्हाला विरोध झालात ना. ते चालूच असतं ना. हे बघा कसं असतं, एक तुमचं परिस्थिती हिंदुत्व नाही का? तुम्ही लक्षात घ्या की रशीद मामूचा विषय कुठपर्यंत आहे. रशीद मामूचा विषय कुठपर्यंत आहे. तुमच्याकडं बोलायला काय राहिलं नाही विकासावर, म्हणून तुम्ही रशीद मामूवर आलेले आहेत. तुम्ही हिंदुत्वावर बोलताना मग तुमची युती नाही. चला आमचा एक उमेदवार सोडला तुम्ही रशीद मामू, बाकी तुमच्याकडे काय? तुमची काय युती तुटली? तुम्हाला सत्ता पाहिजे होते, तुम्हाला पैसे कमवायचे होते तिकीट देऊन, तुमची युती का तुटली? तुमची तर महायुती आहे, ती तुटली. एकट्या रशीद मामूमुळे तुटली का तुमची युती? रशीद मामूला टार्गेट करून तुम्ही तुमचे छुपे डाव साधले का नाही साधले? तुम्हाला थांबवायचंय रशीद मामूचा विषय म्हणून. रशीद मामू हे आपले ते छत्रपती संभाजीनगरचे, पण मोठ्या प्रमाणात त्यांचं मुंबईत राजकारण करण्यात आलेलं आहे. म्हणजे याच्या मागचं काय कारण होतं? पर्याय नाही राहिले ना. तुमच्याकडे मुद्देच राहिले नाही ना. तुम्हाला काय करायचंय? हिंदू मुस्लिम करायचंय. त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं. अरे त्यांनी काय केलं, तुम्ही काय केलं ते सांगा ना. तुम्ही काय केलं आतापर्यंत? तुमच्याकडे 70 शेट चालतात. तुमच्याकडे नाही आहे का? तुमच्या मुली मुस्लिमाच्या घरात दिलेल्या चालतात. मोठ्या नेत्याच्या नावं घ्यायचे का सगळ्यांचे? बीजेपीचे म्हणजे ह्या नावाचं ढोंग करते भाजप. नावाचं डोंग. तुमचं हिंदुत्व सपशेल हारलेलं आहे, म्हणून तुम्ही रशीद मामू टार्गेट करून लोकांना गुमराह करू लागले. पण लोक ह्या जाच्यात फसणार नाही. योग्य ते नाही बघतील, बघणार 100%. त्यांना कळलं. पुन्हा स्थानिकच्या प्रश्नाकडे तुम्हाला घेऊन येतोय. तुम्ही आरोप केलाय की पाण्याचा प्रश्न सोडू शकले नाही, या ठिकाणी फक्त राजकारण झालेलं आहे. काय असं म्हणजे हे बेसिक प्रश्न जे आहे ही भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी बेसिक प्रश्न सुद्धा सोडू शकले नाही. कुठं सोडवले? सोडवू शकले नाही. सत्तेत आहे ना बीजेपी, अनेक वर्ष सत्तेत आहे, सोडवू शकले नाही. आम्ही आणली योजना, काय केलं योजनेचं? पैसे देऊ शकले नाही तुम्ही. आता सगळे कामं बंद पडलेले आहे. जल जीवन मिशन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण परीक्षा आणि ठेकेदार परीक्षा आणि काम बंद आहे ना. तुम्ही आणलेली पाईपलाईन फेल झाली. तुम्ही रस्त्याच्या खालून पिण्याची पाईपलाईन टाकली, त्याच पिण्याच्या पाईपलाईनवर रस्ता टाकला, पैसे लाटले. तुम्ही काय केलं? योजना आणली, फुगवली, पैसे मोठे केले, तुमचा कॉन्ट्रॅक्टर त्याच्यामध्ये टाकला आणि फक्त ठेकेदारांचा फायदा केला. मंत्र्यांचा फायदा झाला, आमदारांचा फायदा झाला स्थानिक. बाकी काय त्याच्यामध्ये? स्थानिक आमदारांचा विषय आला. तुमचे आमदार जे या ठिकाणचे आहेत शिवसेना, प्रदीप जयस्वाल जे आहेत हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. म्हणजे त्यांच्या हातून इकडे काहीच कामं झालीच नाही असं म्हणायचं तुम्हाला? काय झालं आमच्याकडं, आमच्या प्रभाग 3 मध्ये भीमनगर बॉक्सिंगपुऱ्यामध्ये त्यांनी कामं घोषणा केल्या, निवडणूक जिंकली, सत्कारही झाला. मोठ्या मोठ्या घोषणांची आठवण आम्हाला करून द्यावी लागली आमदार साहेबाला. आम्हाला त्यांच्या विरोधात प्रसिद्धी पत्रिका छापावं लागली की बाबा साहेब तुम्ही हे जे काम रस्ते करून देतो याच्या घोषणा केल्या, पाणी देतो, गेलं कुठं? भूमिगत गटार योजनेअंतर्गत कामं करून देतो. आम्ही छापलं क्या हुआ तेरा वादा आमदार साहेबाच्या नावानं. म्हणजे वादा पूर्ण झालाच नाही. कुठं झाला? अरे खड्डे करून ठेवले. आता काय, आता सध्याची स्थिती काय? आम्हाला हे करायचं नाही की त्यांनी आम्हाला त्यांची एवढी बदनामी करायची नाही की त्यांनी कामाचे बिलं ऑलरेडी उचलून घेतलेली आणि कामं झाले नाही. बिल घेतलेत असं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता निवडणूक आहे म्हणून बोलत नाही, परंतु माझी तर विनंती आहे लोकांनी स्वतः जाऊन बघावं. जागोजागी खड्डे झालेले, फक्त खोदून ठेवलं. JCB यांचे कंत्राटदाराला, अधिकाऱ्यांना विचारतोय की वर्क ऑर्डर दाखवा, कार्यरंभ आदेश दाखवा, कामाचे दाखवत नाही. ठेकेदाराला विचारलं पळून जातो. यांनी काय केलं? लोकांना खुश करायसाठी खड्डे करून ठेवले. मला एक गोष्ट सांगा, एक कॉमन सेन्स आहे, एक अत्यंत साधारण गोष्ट की जर आपल्याला आपल्या घराचं भूमिपूजन झालं, उद्घाटन केलं, आपण आपलं
आपण आपलं उद्घाटन केलं घराचं, तर आपण काय करतो, कुदळ मारतो, लगेच रेती आणतो, वाळू आणतो, सिमेंट आणतो, लोखंड आणतो आणि घराचं काम सुरुवात करतो, विटा वगैरे आणून. इथं काय झालं, 6 महिन्या पहिले JCB चालवला आणि उद्घाटन केलं. साहेब, आमदार साहेब आले, मोठे मोठे बॅनर लावले, साहेबाच्या हस्ते उद्घाटन, 70 कोटीचे रस्ते, 100 कोटी आमच्या वार्डात. अशा गप्पा आहे. एवढ्या मोठ्या मोठ्या जर घोषणा होत असतील, काय केलं, JCB चालवला, खड्डे करून ठेवले, लोकांना यायला जायला त्रास. अक्षरशः आमदाराच्या कार्यकर्त्याने, एक तर ही डुप्लिकेट शिवसेना, यांच्या कार्यकर्त्यांनी काय केलं, डुप्लिकेटपणा, सामान्य लोकांच्या गुंठेवारी करून, म्हणजे घराचे कागद घेतले, गुंठेवारी करून देतो, तुमचं घर अतिक्रमण होणार आहे, तुमचं हे होणार आहे, ते होणार आहे. 15 वर्षापूर्वीचा रस्ता ज्याच्यामध्ये DP प्लॅन मध्ये होता, तो रस्ता केला, त्याच्यावर लाईट तर ऑलरेडी मंजूरच आहे, बेटरमेंट चार्जेस आहे, मंजूर रेखांकन आहे, त्याच्यातले रस्ते झाले. यांना क्रेडिट पाहिजे. अरे तुमच्यात हिंमत आहे ना, तुम्ही इतक्या वर्ष सत्तेत आहे ना, आमदार आणि मंत्र्याच्या निधीतून करा ना कामं. पालकमंत्र्याचा निधी वापरा, आमदार निधी वापरा. फक्त आमदार निधीच्या घोषणा झाल्या, एकही काम झालेलं नाही. 10 कामं आमदारांनी दाखवावं. आम्ही चॅलेंज करतो, आम्ही निवडणुकीतून माघार घेऊ, आम्ही प्रचार करणार नाही. 10 कामं दाखवावं आमदारांनी. भीमनगर भावसिंगपुरामध्ये केलेले 10 कामं, योजना वगळता आमदार निधीतून झालेले 10 कामं दाखवावा, आम्ही सोडून देऊ. ओपन चॅलेंज आमचं शिंदे गटाला. तशी तर आमची फाईट आहे कोणासोबत, वंचित सोबत. आमची फाईट वंचित सोबत आहे. आमचं जे डायरेक्ट जे फाईट होणार आहे ना मतांची, ती वंचित सोबत आहे. तरीही आम्ही शिंदे सेनेला चॅलेंज करतो की त्यांच्या आमदारांनी आमच्या वसाहतीत 10 कामं दाखवावं, आम्ही प्रचार करणार नाही. वंचितचा विषय घेतला, जर आपण पाहिलं तर MIM पक्षाचे आमदार इथं राहून गेलेले, इम्तियाज जलील झाले. त्यानंतर जर पाहिलं तर खासदार जे आहेत वंचित आणि त्यांची युती होती, त्या युतीतले खासदार इम्तियाज जलील होते. मग त्यावेळेस विकास नाही का, त्यावेळेस निधी दिला नाही का? तुम्ही आता सध्याच्या सत्ताधाऱ्यावर तुम्ही आरोप करतायत. तो जुना विषय झाला ना. आता जे रनिंग आहे त्यांच्यावर बोलावं लागेल ना. त्यांचा खासदार आहे, त्यांचा आमदार आहे. हे बघा, शिंदे गटाचा खासदार महानगरपालिकेत लढती ना, ते तर आता त्यांचा जुना विषय झाला ना. त्यांच्यात एवढे भांडणं आहे, की ते आज निवडणुकीतून हारलेले MIM, आज आलेली वंचित. तुम्ही लक्षात घ्या, मुस्लिम एवढे नाराज झालेले त्यांच्या भांडणामध्ये. आता त्या ज्या काही मीडियावर चर्चा वगैरे आम्ही बघतोय, तर ते आता आम्ही काही म्हणत नाही, ते मीडियावर चालू आहे की पैसे घेऊन तिकीट वाटले म्हणून. पण त्याच्यात ज्या स्थानिक त्यांचे पण लोक अत्यंत नाराज झालेले, त्यांचे उमेदवार, त्यांचे जे कार्यकर्ते होते, प्रामाणिक कार्यकर्ते म्हणता येईल त्यांना, निष्ठावंत कार्यकर्ते, त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. तर ते कोणाला मदत करायची आहे ते आम्ही सांगायची गरज नाही. मुस्लिम वर्गही अत्यंत हुशार आहे, आम्ही त्यांच्याविषयी काही बोलणार नाही. आम्हाला 100% माहिती आहे की ते कोणाला मदत करणार आहे. त्यांना आता जाग आलेली आहे, आणि रशीद मामामुळे जास्त जाग आलेली आहे. बरं, सांगितलंय ही सगळी जी MIM पक्षाची सगळी धुडगूत सगळी भांडणं चालू आहे, फक्त म्हणजे हे फक्त वार्डाचा विकास करण्यासाठीच का? मग ही सगळी भांडणं जी होती त्यांचं तर काहीच नाही हो. आमचं काय आहे की यांचा विकास शून्य आहे. यांना आज मुद्दा राहिला नाही. हे फक्त हिंदू मुस्लिम करूनच लढाई लढणार आहे. यांच्याकडे कुठलाही मुद्दा नाही आहे. आम्ही आजही चॅलेंज करतो, आमदारांनी कामं दाखवावं, आम्ही प्रचार करणंच बंद करतो. ठीक आहे, आता तुम्ही आरोपावर आरोप तुम्ही करण्यात आलेले, मात्र तुम्हाला जर जनतेने कौल दिला, तुमच्या युतीला जर जनतेने कौल दिला, तर तुमची काय अशी 5 कामं विकासाची तुम्ही करू शकता, फास्ट लवकर आली जातात? सर्वात पहिले पाण्याचाच मुद्दा लावून आम्ही धरणार आहोत. पाणी अत्यंत महत्त्वाचं आहे, ड्रेनेज अत्यंत महत्त्वाचं आहे, आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे बेरोजगारी आणि महानगरपालिकेच्या रिक्त जागा. जे धंदा करून ठेवला आहे ना शिंदे गटाने, स्वतःचे कॉन्ट्रॅक्टर तिथं पाठवून, तो धंदा बंद करायचा आहे. आमच्या तरुण पोरांना नोकऱ्या मिळावा महानगरपालिकेत, तिथल्या रिक्त जागांची संख्या भरली जावी, यासाठी आम्ही प्रमुख लढाई लढणार आहोत. नक्कीच आपण जर पाहिलं तर हे शिवसेना, ठाकरे गट आणि प्रहारचे युतीचे उमेदवार होते, कुणाल राऊत आपल्यासोबत होते. महत्त्वाचा विषय या ठिकाणी सांगितलं की सत्ताधाऱ्यांनी या परिसरात केल्याची फक्त 5 कामे सांगा, आम्ही त्यांना थेट चॅलेंज करतो, असा देखील यांनी या ठिकाणून करण्यात आलेला आहे. मात्र महत्त्वाचा विषय की जनता जनार्दन नेमकं पुढे चालून होता, कोणाच्या विजयाचा गुलाल जो आहे, कोणत्या खांद्यावर पडेल किंवा कोणाला किती मत देईन, हे देखील तेवढं पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. Studio.com साठी मी देवराज, छत्रपती संभाजीनगर.